सकाळ सकाळ आवरलं पहिला घोडा बाहेर काढला. आता म्हणलं किरकोळ काम आहे ती पूर्णच करून घ्यायचं. गावात गेलतो तर का ना भाव भाव आल्यावर म्हणलं डायरेक्ट आता गाडीच वळवायची. शाखेत येऊन भाऊ बसल्यावर म्हणलं आता बायांचं आणि भाऊचं बोलणं चालू, आपण एका कडेला जाऊन बसायचं. तर का नायान आल्यावर डायरेक्ट जाऊन ओमनीत बसलो. ओमनीत बसल्यावर डायरेक्ट फॅक्टरीचा रस्ता धरला. जसं फॅक्टरी जवळ येईल तसं काय आयान ऐकनाच, नुसता पळवायला लागला. तर का ना आपल्या ब्लॅक ब्युटी मध्ये बसून घेतलं. पहिला आपल्याला जायचं होतं येळावीच्या शाखेत. जसं येळावीत पोचलं तसं म्हणलं आता डायरेक्ट शाखेजवळ जायचं. शाखेजवळ पोचल्यावर सगळा माल काढून घेतला. तिथनं डायरेक्ट ब्लॅक ब्युटी मध्ये बसलो. ब्लॅक ब्युटी मध्ये बसल्यावर म्हणलं आता डायरेक्ट सावळतचा रस्ता धरायचा. तासगाव मध्ये पोचलं तर भावानं असलं वाक्य टाकलेले कळायचंच बंद झालं. लव्ह इज नॉट फेक, लव्हर्स इज फेक असं टाकलेले. हे वाचल्यावर माझी कहाणीच डायरेक्ट आठवली. आता म्हणलं वाचत बसले की इथंच दिवस जायचा. म्हणलं आता डायरेक्ट सावळतचा रस्ता धरायचा. आपली तब्येत जरा खराब असल्यामुळे एनर्जील घेतलं. मी तर सगळा माल उतरूनच घेतलेला. आता म्हणलं आपल्या पद्धतशीर निभार ताव द्यायला लागते. म्हणलं इथनं डायरेक्ट सनकतच जायचं. मी यायच्या आधीच यांनी यंत्रणा लावलेली. ह्यांनी संत्रीवर ताव दिलाय म्हणलं आपण पिन द्यायचं म्हणलं. कारण इकडे दादा सुतारची एंट्री झालती. आमदारनं पेरू काढून घेतला तसं काय दादा सुतारनं कल्टीच मारली. पेरू काढून घेतलाय म्हटल्यावर आपण पिन निभार ताव द्यायचा. ह्या दोघांचं असलं काय चालू होतं की आमच्याकडे लक्ष पिन नव्हतं. तर ब्लॉग आवडला तर जाता जाता आपल्या ऋत्याला फॉलो करायला विसरू नका.